इथे फक्त दागिने नाही तर पिढ्यानपिढ्यांचा विश्वास मिळतो. परंपरेची झळाळी आणि विश्वासाची खात्री. कैलास अडगावकर ज्वेलर्स, दत्त मंदिर बस स्टॉप, नाशिक रोड. एकीकडे गोण्यांच्या कमतरतेचे कारण पुढे करून सामान्य शेतकऱ्यांचा मका खरेदी करण्यास नकार दिला जात असताना दुसरीकडे चांदवड तालुक्यातील हिवरखेडी खरेदी केंद्रावर चक्क पर तालुक्यातील मका अनधिकृतपणे विकला जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या कारवाईत मक्याने भरलेल्या 6 पैकी 5 ट्रॅक्टरमध्ये महाराष्ट्र शासनाच्या हक्काच्या रिकाम्या गोण्या मिळून आल्याने खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार निफाड तालुक्यातील टाकळी भिंचूर येथील मका ट्रॅक्टरद्वारे चांदवडच्या हिवरखेडे केंद्रावर आणला होता. स्थानिक शेतकऱ्यांच्या तक्रारीवरून प्रहार शेतकरी संघटनेचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष गणेश निंबाळकर यांनी घटनास्थळी धाव घेतली. तिथे पर तालुक्यातील मका उतरवला जात असल्याचं पाहून त्यांनी तात्काळ तहसीलदार आणि महसूल यंत्रणेला पाचारण केले. महसूल विभागाने केंद्रावर छापा टाकला असता येथील कर्मचारी आणि खरेदीदार आधीच पसार झाले होते. तपासणी दरम्यान ट्रॅक्टरमधील मक्याच्या खाली शासनाच्या हमीभाव केंद्रासाठी राखीव असलेल्या अधिकृत गोण्यांचा मोठा साठा आढळून आला. त्यामुळे आता शेतकरी मका पिकवतोय की शासकीय गोण्या असा संतप्त सवाल शेतकऱ्यांकडून विचारला जातोय. निफाडचा मका चांदवडच्या केंद्रावर कोणाच्या आशीर्वादाने येत होता? गोण्याचे गूढ. शेतकऱ्यांना महिनाभर गोण्या मिळत नाहीत म्हणून मका खरेदी बंद. मग या ट्रॅक्टरमध्ये हजारो शासकीय गोण्या आल्या कुठून? हा प्रकार केवळ मका विक्रीचा नसून शेतकऱ्यांनी कमी भावात घेतलेला मका शासकीय दरात खपवण्याचा मोठा कट असल्याचं बोललं जात आहे. महसूल विभागाने या प्रकरणाची गंभीर दखल घेत 5 ट्रॅक्टरसह मका जप्त केला असून हिवरखेडे येथील शासकीय धान्य गोडाऊनला सील ठोकला आहे. ट्रॅक्टर चालकांनी आपल्याला या व्यवहाराबाबत काहीच माहीत नसल्याचं सांगितलं आहे, ज्यामुळे यामागे मोठं रॅकेट सक्रिय असल्याचं स्पष्ट होत आहे. मला काहीच आयडिया नाही. मी ट्रॅक्टर लावलेला होता. उद्या भाडं येईल. मी ट्रॅक्टर लावून दिला आणि घरी गेलो निघून ट्रेन भरून ठेवलं. काय सांगा? जे काय म्हणतात बारदानांचा विषय आहे, याच्यावर कंट्रोल जे जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आहे यांचं आहे. हे डायरेक्ट संस्थेला देत असतात. त्यामुळे मग या संदर्भात आपण चौकशी करू. त्यांना प्राप्त बारदाना जर त्यांनी परस्पर शेतकऱ्यांना वगैरे दिला असेल त्या संदर्भात आपण कारवाईसाठी तसं काही असेल तर कडक कारवाई प्रस्तावित माननीय तहसीलदार साहेबांच्या याच्याने आपण प्रस्तावित करू. आता जे SIO आले आहेत, आम्ही त्यांच्या कानावर घातलं. DMO कडनं कोणी नाही आलं हे विशेष माहिती पडून सुद्धा आता किती खाली करायला कोणी नाही. या सगळ्या गंभीर वातावरणामध्ये संशयास्पद सुई कोणाकडे जाते हे तुम्ही बघा. आणि तो संशयास्पद सुईचा ते होकायंत्र स्थिर झाल्याशिवाय तो व्यक्ती ती व्यवस्था उघडी होणार नाही. या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून आता तहसीलदार यावर काय भूमिका घेतात आणि मुख्य सूत्रधारांना अटक होते का याकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागून राहिलं आहे. NCN न्यूजसाठी अनिल अण्णा सोनवणी, चांदवड.